चला तर मग जनाची छन छन सांगतिया ग आस तुझिया जीवाला लागलिया ग श्वासामध्ये नाव तुझं माळलया ग उधळून जीव तुझ्या नाव केलं ग साता जन्माचं नात सांगतय सपन बिखर खुर वाटत वडी तुझी मनाला लागली लागली मनात ओढ तुझी लागली. आणि म्हणून हे रसिक राजा बघा तुमच्या चरणाशी ठेवतोय. तुमच्या भेटीचा ध्यास ठेवून मनी रसिक राजा लो आज यारनी जमले ज्ञानी मानी सारे गुणी चरणाचा दास आहे तुमच्या मिळूनी तुमच्यात देव माझा पाहतो तुमच्या कृपेत सदा नाहतो अहो तुमनेही तुम्हा वाहतो वाहतो पायी तुमच्या मीद राहतो.
असावी. ओम चित्त सेवानाथ मंडळ धावडेवाडी मुक्काम हातीये तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने या जमलेल्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे या गर्दीमध्ये उपस्थित शाहीर वर्ग, वस्ताद वर्ग, गुरुजन वर्ग, शिष्य वर्ग सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. आम्हाला संगीतामध्ये साथ देतात जोशी भट्टू, अमोलदादा पांचाळ, सागरदादा वीर, कीबोर्ड मास्टर संदेश पडिये, बेंजो मास्टर कुणालदादा गिचिये, ऍक्टोपॅड मास्टर अत्तरदादा गमची. आणि माझा हा युवाचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करताय ते एक राज्या तालुक्यातील उत्कृष्ट असं साऊंड आमचे मित्र भक्तेंद्र येईल याला देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तत्पूर्वी निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आजारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी माझा लाडका राजा म्हणून राजांना एक शेर सादर करतोय. बघा अरे कापल्या तरी आमच्या नसा, अरे कापल्या तरी आमच्या नसा तरी उधळ होईल भगव्या रक्ताची. कापल्या तरी आमच्या नसा तरी उधळ होईल भगव्या रक्ताची. आणि फाडली जरी छाती, आणि फाडली जरी छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची, फक्त शिवरायांची आणि फक्त शिवरायांची या निमित्ताने राजांना शिवाय मानाचा मुद्रा करतो. आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो मंडळी. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच दिवशी गेल्या वर्षी देखील या सोगम परिवाराने माझा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता. आणि या छोट्याशा कलावंताला पुन्हा एकदा या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी दिली. माझ्याशी संपर्क साधले ते आमचे विश्वनाथ दादा सोगम आणि संपूर्ण सोगम परिवाराचे मी ऋणी आहे. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. मंडळी एक राजापूर तालुक्यामध्ये खरंच एक सार्वजनिक गणपती आणि देखावा कुठे असेल तर या ठिकाणी या सोगम परिवार इथे आयोजित करत असतात. ही जी परंपरा ते जोपासत आहेत त्यांना सलाम आहे. मंडळी 2019 मध्ये देखील त्यांना पारितोषिक मिळालं होतं. 2023 मध्ये, 24 मध्ये, 25 मध्ये त्यांना प्रथम पारितोषिक या ठिकाणी देखाव्याचा मिळाला होता. परिवाराला मी धन्यवाद देतो आणि अशीच तुम्ही ही परंपरा कायम जोपासत ठेवावी म्हणून तुम्हाला शुभेच्छा देखील देतो. आणि आता आजच्या या शक्तीधुऱ्याच्या डबल बारीमध्ये, जुगलबंदीमध्ये आम्हाला ते प्रतिस्पर्धी शाहीर लाभले. एक नामवंत बुवाच बोलले 25 वर्ष ते या कलेमध्ये आहेत. असे कोकण भूषण पुरस्कार प्राप्त शाहीर सचिनजी कदम बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. बुवा बोलले की आज 9वा कार्यक्रम आहे. बुवांची वारी आवडली का मंडळी तुम्हाला? हा, कारण आवडले असणारच, एवढं त्या बुवांवर प्रेम आहे. पण बुवा ज्याप्रमाणे हे प्रेक्षक एवढं जमलेलं आहे त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे नक्की नाही झाली. खरं सांगा. हा, असं बुवांचा 9वा कार्यक्रम आहे. बुवा तुमचा कार्यक्रम आहे 9वा, मी तुमच्या समोर शाहीर आहे 9वा. पण काय आज उडवणार तुमचा दुवा, उडवायचा ना. कार्यक्रमाला सुरुवात करतोय.
नटेश्वरादी स्मरण करतो शिवशंकरा नटेश्वरादी स्मरण करतो रंगभूमी तुला मी माझ्या हृदयात स्मरतो रसिक रंजना गुरुजना तुमचे चरण मी धरतो रसिक रंजना गुरुजना तुमचे चरण मी धरतो आणि शुभंकराच्या कृपेने गायनी रंग भरतो म्हणून मंडळी स्तवन सादर करतोय हे जे स्तवन आहे ते माझ्या सद्गुरूंना समर्पित करतो कारण मंडळी देव थोर जाणावा का गुरु थोर जाणावा आधी नमस्कार कोणाशी करावा मनी भावे तो सद्गुरु थोर आहे तयाच्या भजनी रघुराज पाय म्हणून देवापेक्षा देखील ज्याचं स्थान वरते आहे ते म्हणजे आपले सद्गुरु श्री कृष्णाला देखील सांदीपिंडींना शरण जावं लागलं रामांना देखील वशिष्ठांना शरण जावं लागलं म्हणून गुरुचा महिमा साधणारा त्यांच्या कृपा दृष्टी असणारा स्तवन सादर करतोय बघा या जीवन रथाला भक्तीच्या पथाला या जीवन रथाला भक्तीच्या पथाला अहो खंडित ओढीत न्यावे अखंडित ओढीत न्यावे या प्रवासात माझ्या सद्गुरुराया कृपाशिष द्यावे या प्रवासात माझ्या सद्गुरुराया कृपाशिष द्यावे आता या विचाराने
सद्गुरुराया कृपाशीष द्यावे या प्रवासात माझ्या सद्गुरुराया कृपाशीष द्यावे या प्रवासात माझ्या सद्गुरुराया कृपाशीष द्यावे या प्रवासात माझ्या सद्गुरुराया कृपाशीष द्यावे इच्छित जे माझ्या मनाचे सारेच ते साध्य झाले सारेच ते साध्य झाले सारेच ते साध्य झाले उपदेश तुमचा अंगीकारला सोन्यात दिसणे आले सोन्यात दिसणे आले म्हणून विश्वनाथा चरणासी माता म्हणून विश्वनाथा शरणाची माता गोदामृत नेहमी हे पायावे गोदामृत नेहमी हे प्यावे या प्रवासात माझ्या सद्गुरुराया कृपाशीष द्यावे 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 या जीवनरथाला भक्तीच्या पथाला या जीवनरथाला भक्तीच्या पथाला अखंडित ओढीत न्यावे अखंडित ओढीत न्यावे या प्रवासात माझ्या सद्गुरुराया कृपाशीष द्यावे 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 ओम फुलंत गजानन गावदेवी तुरे जागे अखंड बाबू रंगले घराण्याचा सद्गुरु भाई गोसावी दिनेश पांडुरंग गणपती बाप्पा मोरया.
थोडं मलाच म्हणजे आपल्या गुरगुरल्यासारखं वाटतंय म्हणून विचारतोय. मग काय प्रश्न नाही. प्रेक्षकांमधून पारितोषिक आलंय. श्री आई भराडीन देवी नृत्य कला पथक भराडेवाडी तुरेवाले शाहीर श्री सुनील सदाशिव कनेरी बुवा आणि सहकारी यांच्याकडून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलंय. धन्यवाद बुवा. आणि मंडळी त्याचप्रमाणे सुरेखा झिले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आमचा जो नृत्य कला प्रमुख आहे निखिल पवार यासाठी आलेला आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे या सोगम परिवाराचा एक आधारस्तंभ कुटुंब प्रमुख कैलासवासी तुकाराम पांडुरंग सोगम यांच्या स्मरणार्थ 200 रुपयाचं पारितोषिक आले. नाव सांगायचं नाही असे सांगितलंय तरी पण धन्यवाद. आणि आमचे मित्र तुरेवाले शाहीर राजू शिंदे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद बुवा. आणि आता स्तवन झालेला आहे आणि गणाला सुरुवात करतो. बुवांचा गण असा होता. ओ रामजी श्री गजानना निघाले का गावा सांभाळून जावा निघाले का गावा तुमच्या सुदावी माया मावर छाया आज निरोप आमचा घ्यावा सांभाळून जावा. सुंदर गणगोवा. परंतु आपला करता करीत्वा करविता गणराया याला आपण सांगतोय सांभाळून जावा. आपण काय एवढे मोठे नाहीत बुवा. तो आपला सांभाळ करण्यासाठी वर्षातून एकदा आपल्या घरी येत असतो आणि म्हणून तुमच्या गणाला उत्तर देतोय बघा. घरी परतुनी जाताय देवा कृपा सिरी देवा जाताय देवा तव चरणाची माताईचं विनवणी आता गोड मानून घ्यावी सेवा कृपा सिरी ठेवा जाताय देवा तुमची कृपा सिरी ठेवा. आणि आता माझा गण सादर करतोय. आता मंडळी 1.5 दिवसाचे 5 दिवसाचे गौरी गणपतीचं म्हणजे गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन झालेलं आहे. आणि आता अनंत चतुर्दशी उद्या म्हणण्यापेक्षा आता सुरू झाली आहे. ज्यावेळी आपल्या घरी गणपती येतात तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये एक हर्ष उल्हास आपल्या मनामध्ये दाटलेला असतो. परंतु ज्यावेळी विसर्जनाची वेळ जवळ येते तेव्हा एक दुःख आपल्या वेदना आपल्याला देत असतात की आता आपल्या गणरायाला निरोप द्यावा लागणार आणि ते वर्षाने पुन्हा आपल्याला भेटायला येतील. ही जी एक भावना आहे ते माझ्या गणाच्या माध्यमातून मांडतोय मंडळी. तुझ्या विसर्जित करण्या हात लावू कसा मी मूर्तीला तुझ्या विसर्जित करण्या हात लावू कसा मी कंठ हा माझा दाटून आला आरती गाऊ कसा मूर्ती डोळ्याड होता. अरे गणराया मूर्ती तुझी डोळ्यागाड होता दृश्य पाहू कसा मी आणि तू नसलेला मकर पाहून
घरात राहू कसा मी. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे बुवा, जनाकडे लक्ष द्या. तू आज आपली पहिलीच वारी आहे. चाली अगदी सोप्या आहेत, परंतु विषय आजचा कठीण आहे. मला माहिती आहे तुमच्यासाठी या चाली अगदी चाल तुम्ही सहज द्याल, पण बुवा विषयाला विषय द्या, कारण तुम्ही एक मातब्बर असे गाजलेले शाहीर आहात. आणि म्हणून ऐकना श्री गणा नको जाऊ सना. ऐकना श्री गणा नको जाऊ सना. हो देणे निरोप तुला. हो देणे निरोप तुला. सोसवे नामना. ऐकना श्री गणा नको जाऊ सना. ऐकना श्री गणा नको जाऊ सना.
एवढंच मागणं करतोय की आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाचंही काही सांगता येत नाही. पुढचा एक पळा आपण जगू की नाही याची शाश्वती नाही, पण म्हणून ही जी श्वासाची दोरी आहे ती आपल्या या गणरायाच्या हाती आहे. आणि म्हणून काय मागणं मागतोय बघा, तुला रे पुन्हा तुला भेटण्याचे भाग्य लाभो मला रे, भाग्य लाभो मला रे, भाग्य लाभो मला रे. मागणेच बाप्पा जात जाता तुला रे पुन्हा तुला भेटण्याचे भाग्य लाभो मला रे, भाग्य लाभो मला रे, भाग्य लाभो मला रे. कारण तुझ्याच माता हो, कारण तुझ्याच माता माझा हा श्वास नाही ऐकना नको जाऊस ना, ऐकना श्रीगणा नको जाऊस ना, ऐकना श्रीगणा नको जाऊस ना, ऐकना श्रीगणा नको जाऊस ना. रवी मेस्त्री यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद दादा. त्याचप्रमाणे जयवंत ठुकरू यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. या ठिकाणी सादरीकरण झालेलं आहे आता. आणि आता काय असा आवाज आला पाहिजे, काय गवळण. बुवा आणि गवळण सादर केली, आवडली का? बुवा म्हणतात गवळणीमध्ये याच्या का अंगात एवढा रहिमानी किडा. काय भाषा बुवा कृष्णासाठी, है की नाही? ज्या श्री कृष्णाने या धरतीच्या उद्धारासाठी 10 अवतार घेतले, है की नाही? या रयतेला या भूलोकाला तारण्यासाठी ज्याने एवढे अवतार करून घेऊन संकट त्यांच्यावर निरसन केली, दैत्यांना मारलं, अशा श्री कृष्णाला काय म्हणतायत बुवा? बुवा तुम्हाला कृष्ण कळलाच नाही असंच म्हणावं लागेल या मधून. तुमचा अनुभव जरी मोठा असला तरी देखील. तर बुवांची गवळण अशी होती, निर्भीड भाना तोफ काना रणात धडाडला, बघ हा नंदा तुझा मुकुंद लय वटवट करतोय जास्ती, बघ हा नंदा तुझा मुकुंद लय वटवट करतोय जास्ती. बघा याच्यात ही राधा गवळण नंदाला म्हणते, अरे तुरे बघ हा नंदा तुझा मुकुंदा. असो तरी पण
बघ हा नंदा तुझा मुकुंदा लय वटवट करतोय जास्ती. ही म्हणते गोकुळची वस्ती ह्याची जिरवायला पाहिजे मस्ती. ही म्हणते गोकुळची वस्ती ह्याची जिरवायला पाहिजे मस्ती. म्हणून बुवा उत्तर देतोय बघा. कुठे आहेत बुवा? या साईडला कान देऊन ऐका बुवा. कारण अपेक्षा आहे माझ्या पण गवळणांची तुम्ही विषयाला विषय द्या. चाल तुम्ही द्यालच. एवढ्या 25 वर्ष वाऱ्या करताय म्हणजे सगळीच गाणी पाठ असतील बुवांची. काय म्हणताय? कारण प्रत्येक वारीला नवीन गाणं घेतो. मी तर घेतो बाबा. मला दुसरंच वर्ष आहे बुवा माझं. तुमची 25 वर्ष, माझं दुसरंच वर्ष आहे. तुम्हाला चाली नक्कीच माहित असतील. त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडून विषयाची अपेक्षा आहे. कारण बुवा मागे म्हणाले त्यांच्याकडे ग्रंथसाठा भरपूर आहे. एक ट्रक भरून ग्रंथसाठा आहे मंडळी. किती? एक ट्रक भरून. उत्तर नक्की देणार आणि अपेक्षा आहे बुवा तुमच्याकडून. म्हणून तुमच्या गावाने उत्तर आहे का? झालीस थोर तरी शिरजोर. हा झालीस थोर तरी शिरजोर वागतेस तू बेशिस्ती. ओढल की बोले इकडे बघा. झालीस थोर तरी शिरजोर वागतीस तू बेशिस्ती. तुझी उडवतो नेहमी तो सुस्ती. आणि या राधेची सुस्ती हा श्रीकृष्णच उडवतो. आणि म्हणून नाहीतर या राधेला विचारतो कोण? आहे की नाही? श्रीकृष्ण आहे म्हणून या राधेला महत्व आहे. नाही तर विचारतो कोणीला? आहे की नाही? आणि म्हणून झालीस तोर तरी शिरजोर वागतोस तू बेशिस्ती. याची आवश्यकता आहे. तुझी उडवतो नेहमी तो सुस्ती. झालीस तोर तरी शिरजोर वागतीस तू बेशिस्ती. तुझी उडवतो नेहमी तो सुस्ती म्हणून घेतलीस त्याची दास्ती. बुवाने जरा जास्त दास्ती घेतले. बरे भले नव कार्यक्रम केले पण बुवा शाप गळपाटले हो. आहे की नाही? बुवांचे शाही म्हणजे बुवांचे शिष्य माझ्यासोबत वारी केले. बुवांच्या शिष्याने देखील. पण ते देखील एक एक स्टेपनी घेऊन येतात. भले बुवांचा प्रॉब्लेम असेल, आवाज बसला असेल कमी, पण स्टेपनी काय बुवा तुमचे शिष्य आणि तुम्ही पण काय घेऊन येणं सोडत नाही. मुंबईला पण मी सांगितलं होतं की या दोघी जणी आल्या आहेत माझ्यासोबत. दोघी काय बुवा 10 ना. हा एकटा कृष्ण बाकी आहे. म्हणून माझ्या गवळणीकडे वळतो. बुवा दास्ती कुस्ती अशी काय आपली गवळण नाही आहे. पहिलीच वारी आहे. साधी चाल आहे, सुंदर चाल आहे, परंतु विषय फार कठीण आहे. तुम्ही ऐकल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून नाक्यावर पहारा कसलेला आहे. नाक्यावर पहारा कसलेला आहे. तुझा पेट सारा फसलेला आहे. चोरस हे तुझं घेऊन चोरून जाशील कधी हे राधे. चोरस हे तुझं घेऊन चोरून जाशील कशी. कारण वाट पाहत तुझी तोवर बसलेला आहे. प्रवास मोठा व गडबड नाक्यावर पहारा. आज या ठिकाणी एक सुंदर असं पावित्र्याचं कार्य इथं संपन्न होत आहे. आणि आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या आई बहिणींची कदर करून जे आता शक्तीदुरा चाललेला आहे तिकडे न वळता काहीतरी समाजाला देणं लागतो. एक शाही म्हणून
म्हणून माझी गवळण सादर करतोय बघा. प्रवास मोठा वगडवाय नाक्या नाक्यावर पहार हाय वरती बघतोय वाट ग तुझी वरती बघतोय वाट ग अग राधिके सांग कसा चढशील घाट ग राधिके सांग कसा चढशील घाट ग अगरा तिथे सांग कसा चढशील घाट
अष्टविनायक प्रगती मंडळ भराडेवाडी नाचणेकर वठार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, धन्यवाद. त्याचप्रमाणे दत्तकृपा नाच मंडळ तारळ शाहीर तुरेवाले शाहीर आमचे संतोष वेद्रुक बुवा आणि मंडळी यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे देवांश टुकरुल यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलंय, धन्यवाद. आणि आता सवन गण गवळण झालेले आहे आणि आता जो शक्तितुऱ्याचा खरा गाभा आहे बुवा तो म्हणजे प्रश्नोत्तर सवाल जवाब. बुवांनी आपला प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर सांगितला आहे. अरे बापरे, बुवाने असं लिहिलंय की तुरेवाले शाहीर श्री नितीन रसाळ. अरे हा कोण आहे? नितीन रसाळ. सोगम मौली, तुम्ही काय रसाळला ठेवलाय का गोसावीला ठेवलंय? बुवांनी रसाळ लिहिलंय. बुवा खरं सांगा, माझं नाव लिहिताना तुमच्या हातात पेन होतं की अजून काय होतं? आहे की नाही? अजून काय होतं? कसं काय नाव चुकलं? पेन ऐवजी दुसरं काय असू शकतं बुवांच्या हातात, म्हणून कदाचित असेल. बुवानी अक्षर मात्र मोत्यावानी काढलंय बरं का. हा तर बुवा बघा कसं जात्यावानी भरडतो तुम्हाला. हा तर बुवांचा प्रश्न असा होता की 2 स्त्रियांच्या संभोगातून यासाठी म्हटलं कारण बुवांचे जे चेल्या मंडळी मला भेटले होते त्यांनी वेगवेगळी उत्तरं दिली. कोण म्हणतो संयोगातून, कोण म्हणतो संभोगातून, कोण म्हणतो 2 स्त्रियांपासून. त्यांना आधी सरळ लिहून द्या बुवा, नेमका प्रश्न तुमचा एक्झॅक्टली काय आहे. आणि म्हणून बुवांचा प्रश्न असा आहे की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, ते बाळाचे नाव काय व त्याचे गाव काय? बुवा तुम्ही ज्ञानी आहेत, तुम्ही बोललाच आहात की आमच्याकडे ग्रंथभर भांडार एक प्रतभर ग्रंथभर देखील आहे. हा एक परमेश्वर किंवा एक ईश्वर कळण्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, उपनिषद, ग्रंथ, संत एवढा एक भांडार आहे. आणि याच्यात मध्ये वेगवेगळ्या लेखकाने वेगवेगळं मांडलेलं आहे, वेगवेगळं उत्तर आहेत. पण आमच्या वाचनामध्ये जे आलं ते तुम्हाला उत्तर देतोय. तुम्ही वाचक असाल तर जुळतं मिळतं असेल तर नक्की तुम्ही ऍक्सेप्ट कराल बुवा. म्हणून उत्तर आहे का, त्या बाळाचं नाव आहे जग आणि गावाचे नाव सुद्धा जगत. याच उत्तराचे 2 आधार देखील बुवा आमच्याकडे आहेत. तुम्ही एक नामवंत शाहीर आहात, नक्कीच पटवून घ्या. आणि आता माझा प्रश्न बुवांना लेखी स्वरूपात दिलेला आहे, परंतु माझ्या रसिक प्रेक्षक मायबापांसाठी वाचून दाखवतोय. ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रीच्या भेटीला आई व बाळ गेले असता पिताश्री समोर येताच त्या बाळाने त्या पित्याचा वध केला. ते बाळ पूर्वजन्मीचं कोण? टीप आहे बुवा, उत्तर ग्रंथ आधारित असावं. पुन्हा एकदा सांगतो, ईश्वराच्या अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रीच्या भेटीला आई व बाळ गेले असता पिताश्री समोर येताच त्या बाळाने त्या पित्याचा वध केला. ते बाळ पूर्वजन्मीचं कोण? बस एवढंच बुवा. तुम्ही वाचक आहात, नक्कीच उत्तर द्या अशी मी या बारीला अपेक्षा करतो. आणि बुवा म्हणाले की प्रश्न बदलता, तर बुवा जो अगोदरचा प्रश्न आहे जे तुमचे शिष्य आहेत शाहीर कैलासजी देवाळे यांना मी दिला होता, परंतु जुना आहे तो गेल्या वर्षी दिला होता. आता कैलास देवाळे बुवा आणि माझी पुन्हा 13 तारीखला बारी आहे, त्यांना तो जुनाच प्रश्न मी बुवा देणार आहे. परंतु तुमची आणि माझी ही पहिलीच बारी आहे, त्यामुळे तुम्हाला हा नवीन प्रश्न देतोय. कैलासजी देवाळे जेव्हा जेव्हा भेटतील, जोपर्यंत उत्तर येत नाही तोपर्यंत आम्ही तोच देणार बुवा. आणि म्हणून हा उत्तर प्रश्न बदल आणि तुमच्याकडे उत्तर असेल तर फोडा, या बारीला मान्य करतो.
भेट अरे पडव्याच्या जवळ राजापूरची भेट आणि माझी सचिन बुवांची पहिलीच भेट मार्केटमध्ये बुवांचा वाढलेला रेट आहे की नाही मार्केटमध्ये बुवांचा वाढलेला रेट आहे आणि म्हणून या नितीन बुवाचा असा वाद थेट आहे आणि म्हणून सामना तुझा न माझा या आखाड्यात रंगणार आहे ओढ जीवाला रसिकांच्या कोण इथं जिंकणार आहे नृत्य गायनाच्या ठेक्यावर हे रसिक जन रंगणार आहे अरे नृत्य गायनाच्या ठेक्यावर हे रसिक जन रंगणार आहे आणि विषयाच्या वादामध्ये सचिन बुवांना मी उलटा टांगणार आहे शाहीर तुम्ही मानी ग्रंथ पुराणाचे ज्ञानी सवय तुम्हा ज्ञान माळ तुडवायची बरोबर आहे की नाही सवय तुम्हा ज्ञान माळ तुडवायची वेळा झाली धुंदी उडवायची वेळा झाली तुमची उडवायची वेळा झाली तुमची उडवायची वेळा झाली तुमची उडवायची काही तुम्ही मानी ग्रंथ पुराणाचे ज्ञानी काही तुम्ही मानी ग्रंथ पुराणाचे ज्ञानी सवय तुम्हा ज्ञान माळ तुडवायची वेळा झाली तुमची उडवायची वेळा झाली तुमची उडवायची सोगम वेळाभावी प्रश्नपद फक्त ध्रुवपदच गातोय पुढचं गाणं घ्या बुवा कदाचित बुवा चिडतील पण बघा सोगम परिवाराच्या घरी शक्ती तुऱ्याची डबल बारी औ सोगम परिवाराच्या घरी शक्ती तुऱ्याची डबल बारी बारी करायला बोलावलंय रडव्याला बारी करायला बोलावलंय रडव्याला बारी करायला बोलावलंय रडव्याला परिवाराच्या घरी
या ठिकाणी मी पहिली बारी इथे तोडकी मोडती सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. शाहिरांना दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा देतो आणि इथे माझ्या पहिल्या बारीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद.